भाजपा आमदार राम कदम हे जोडले गेलेले आहेत। आपल्याशी भाजपा आमदार राम कदम हे जोडले गेलेले आहेत। नमस्कार रामजी। राज ठाकरे आणि आशिष शेलार हे एकमेकांना भेटले, त्यांच्यामध्ये 1 तास चर्चा झाली अशी देखील माहिती मिळते। तर मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का सवाल उपस्थित होतोय, आपली प्रतिक्रिया? आमचे नेते मुंबईचे अध्यक्ष आणि आशिष शेलार आणि राज ठाकरेंची व्यक्तिगत मैत्री आहे। 2 वेगळ्या पक्षाचे नेते आहेत जी आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा राहिलेली आहे। जरी करता 2 वेगळे पक्ष असले तरी आपसात भेटणं, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणं, विचारांची देवाणघेवाण करणं आणि त्यासाठी 2 पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असतात। राहिला प्रश्न आशिषजींचा आणि राजसाहेबांचा, त्यांची त्या व्यक्तिगत मैत्री आहे, त्याच्या अगोदरही अनेकदा भेटलेले आहेत। पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे तर्क वितर्क स्वाभाविक आहे, पण ही गोष्ट नाकारता येणार नाही की भारतीय जनता पार्टीची व्यापक भूमिका राहिलेली आहे। जे पक्ष जे नेते हिंदुत्वाची विचारधारा, हिंदुत्वाला पुरस्कार करणार असतील अशांना सोबत घ्यायची भूमिका भारतीय जनता पार्टीची संपूर्ण देशभरात आपण पाहिलेली आहे। पण आता युतीत कोणाला घ्यायचं न घ्यायचं, मनसे युतीत येणार न येणार, हा सर्व विषय हा पक्षश्रेष्ठींचा आहे। याबाबत आदरणीय आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, प्रांत अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब हे निर्णय घेऊ शकतील, ते याबाबत पाचता करू शकतील। पण या क्षणाला भारतीय जनता पार्टीची ही ताकद आहे। कोणी सोबत आलं न आलं तरी देशभरामध्ये सर्वत्र अबकी बार 400 पार, आपण कालच राष्ट्रीय अधिवेशनात आपण नारा ऐकला आणि महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा या युतीच्या आमच्या 100% येणार आहेत। पण समविचारी नेते आणि पक्ष यांना सोबत घेऊन या राज्याचा, देशाचा विकास करायचा, ही भूमिका भारतीय जनता पार्टीची व्यापक भूमिका आहे। जी राम कदमजी, जसं तुम्ही म्हणलं की ही जर भेट वैयक्तिक असेल तर ठीक आहे, मात्र जर लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर कदाचित ही भेट असेल तर मनसे महायुतीमध्ये येण्याने काय परिणाम आपल्याला दिसू शकतात, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? राजकारणामध्ये जर आणि तर या गोष्टीची चर्चा राजकारणामध्ये आपण करणं की योग्य ठरणार नाही, कारण हे सगळे तर्क वितर्क आहे। पण प्रत्येकाची आपली एक ताकद असते आणि प्रत्येकाची आपली एक संख्याबळ असतं प्रत्येकाचं, त्याच्यामुळे ती आपल्याला नाकारून कसं चालेल। पण या क्षणाला भारतीय जनता पार्टी जी महाराष्ट्रातली ताकद आहे, 3 पक्ष आम्ही, शिवसेना, राष्ट्रवादी, हे 3 पक्ष आम्ही लढतो आहोत, त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडून येणाऱ्या जागा या 45 असतील, त्यात काही वाद असण्याचं कारण नाही। पुन्हा एकदा तेच सांगेन की अनेकदा व्यक्तिगत मैत्रीतली भेट असते, अनेकदा 2 वेगवेगळ्या पक्षातले नेते राजकीय चर्चा, इतर चर्चा करण्यासाठी भेटत असतात, त्याला युतीशी ताबडतोब जोडणं हे काही तुर्तास जोपर्यंत अधिकृतपणे अशी बातमी येत नाही तोपर्यंत जोडणं ती योग्य ठरणार। अगदीच धन्यवाद राम कदमजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। राज ठाकरे आणि आशिष शेलार हे एकमेकांना भेटले, त्यांच्यामध्ये 1 तास चर्चा झाली। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली असल्याचं समजतंय।